नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे। तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मलखामचा जो धडा आहे त्या मलखामच्या धड्याच्या खाली तुम्हाला हे पाहायला मिळेल 19वा धडा मलखाम। आता तुमच्याकडे एकात्मिकचं पुस्तक आहे तर क्रमांक बघा आणि त्या पद्धतीने आपण समजून घेऊया। हा भाग आहे बघा, हा बघा, ठीक आहे, ओके, मिळालं सगळ्यांना? देन स्टार्ट। कोणत्याही भाषेत सुरुवातीला खूप शब्द नसतात। जसजशी ती भाषा अनेक भागात वापरली जाते तसतशी त्या भाषेतील शब्दसंख्या वाढू लागते। अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की कोणतीही भाषा ही शब्द समृद्धी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवातीपासूनच नसते। ती भाषा त्या वेगवेगळ्या भागांमध्ये जशी वापरली जाते तशी त्या भाषेमध्ये शब्दांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत जात असते। वेगवेगळ्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत मिळतात व ते इतके रूढ होतात की हा शब्द आपल्या भाषेतला नाही असे आपल्याला मुळीच वाटत नाही। कधीकधी आपण इतर भाषातील शब्द आपल्या भाषेत जसेच्या तसे घेतो तर कधी शब्दांच्या मूळ रूपात बदल करतो। आपल्याकडे बघा इंग्रजीमधले शब्द ग्रामीण भागातली माणसंसुद्धा इतकी सराईतपणे बोलतात, इतके सहजपणे बोलतात की तो शब्द इंग्रजी भाषेतला नसून तो ग्रामीण भाषेतलाच आहे असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं। जसं पुस्तक हा शब्द हे ग्रामीण भाषेतले म्हणतात त्याला बुक्स, पटकन बुक्स हा शब्द वापरतात। म्हणजे इतक्या सहजपणे बोलली जाते। अशी कितीतरी शब्द आहेत। मग ही कोणती शब्द आहेत, ती कोणत्या भाषेतून आलेली आहेत, त्याचा अभ्यास ह्याच्यामध्ये व्याकरणाच्या भागात आपल्याला करायचा आहे। त्याला विशिष्ट असं नाव दिलेलं आहे। शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो हे पाहणे याला शब्दसिद्धी असे म्हणतात। आपल्याला जो आजचा भाग शिकायचा आहे तो भाग कोणता आहे? शब्दसिद्धीचा आहे, की शब्द नेमका कसा बनतो, किंवा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, त्याचा आधीच्या भाषेमध्ये त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक भाषांमधून असे शब्द समाविष्ट झालेले आहेत। मराठी भाषेची शब्दसंपत्ती विपुल आहे। त्यात प्रामुख्याने तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय अशा 4 प्रकारामध्ये नोंद केले। तुमच्या पुस्तकामध्ये सुंदर तक्ता दिलेला आहे बघा। तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द ह्या तक्त्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण पण अगदी छान सोप्या भाषेत म्हणजे इयत्ता 7वीच्या मुलांना समजेल इतका सोप्या भाषेत दिलेला आहे। फक्त ह्या मुलांनी इतकंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला फक्त 7वीला मार्क मिळण्यापुरतं अभ्यास करायचा नाही आहे, तर 10वीला तुम्ही जाणार। 7वी, 8वी, 9वी, 10वी या तिन्ही वर्षांमध्ये तुम्हाला तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द हे विचारले जातात। आता इथे तुमचं हे शिकवून झालेलं आहे। नेक्स्ट इयर कदाचित तुमच्या ते सिलेबसमध्ये ते व्याकरण नसेल सुद्धा, पण तरीसुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। म्हणून याच वर्षी हे नीट लक्षात ठेवायचं आहे की कशाला म्हणायचं आहे तत्सम शब्द। संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या रूपात कोणताही बदल न होता तसेच ते मराठी भाषेत आलेले आहेत असे शब्द म्हणजे तत्सम शब्द। खूप सोपी आणि तुम्हाला समजायला जाईल अशी व्याख्या आहे। मराठी भाषा ही काय सुरुवातीलाच उगम पावलेली नाही आहे। संस्कृत भाषेतून संस्कृत, प्राकृत, अपप्राकृत असं संस्कृत भाषेचा जो अपभ्रंश होत गेला आणि त्याच्यातून मराठी भाषा जी तयार झालेली आहे, मराठी भाषा जी आली, त्या मराठी भाषेमध्ये जे शब्द काही असे आहेत जे मूळ संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले आहेत। मग असे शब्द कोणते आहेत तर उदाहरण दिलेत बघा। कन्या, पुत्र, पिता, पुष्प, जल हे जे शब्द आहेत ना हे संस्कृत भाषेतून तसेच्या तसे आलेले आहेत आणि आपण तसे ते वापरतो, त्यांना म्हणायचं तत्सम शब्द। सोपी साधी व्याख्या आहे। तद्भव शब्द, संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे न येता त्यांच्या रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत आले। आता संस्कृत भाषेतून जे शब्द जसेच्या तसे आले त्यांना आपण काय नाव दिलेलं आहे? तत्सम शब्द, बरोबर ना? त्यांना आपण काय म्हणतो? तत्सम शब्द। पण संस्कृत भाषेतून तसेच्या तसे शब्द न वापरता त्यांच्या रूपामध्ये काही बदल झालेला आहे, तेव्हा त्याला म्हणायचं तद्भव शब्द।
संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे न येता त्यांच्या रूपात काय बदल होऊन ते मराठी भाषेत आले त्यांना म्हणायचे तद्भव शब्द. मग असे कोणते शब्द आहेत तर इथे दिले बघा, कंसात दिलेत ना, ते संस्कृत शब्द. ग्राम, दुग्ध, हस्त, कर्ण, पर्ण आणि कोमल असे अनेक शब्द आहेत. आपल्याला उदाहरण दाखल त्याने थोडे शब्द दिलेले आहेत. ग्राम, आता आपण काय बोलतो, ग्राम बोलतो का, नाही, गाव बोलतो. दुग्ध, दुग्ध बोलतो का, नाही, आपण काय बोलतो, दूध बोलतो. हस्त, हाताला आपण हस्त, हस्तच नाही बोलत, हात बोलतो. मग हस्त, दुग्ध, ग्राम, कर्ण, पर्ण, कोमल हे काय आहेत, हे संस्कृत भाषेतले मूळ शब्द आहेत. पण ते मराठी भाषेमध्ये आल्यानंतर त्यांच्या रूपामध्ये बदल झालेला आहे. मग असे जेव्हा जे शब्द असतील तेव्हा त्यांना नाव काय द्यायचं आहे, त्यांना नाव काय दिलं आहे, तद्भव शब्द. दोन महत्त्वाचे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तत्सम शब्द कशाला म्हणायचं आणि तद्भव शब्द. तसंच देशी शब्द, जे शब्द अन्य भाषांमधून आलेले नाहीत अशा शब्दांना, अशा मूळ शब्दांना देशी शब्द म्हणायचं. आता काय सांगितले, आता असे काही शब्द जे दुसऱ्या कुठल्याही भाषेतून आलेले नाहीत, ते मूळचे मराठीच आहेत, हां, असे शब्दांना म्हणायचे देशी शब्द. असे कोणते शब्द आहेत, चिमणी, वांगे, झोप, डोळे, दगड, झाडं, हाड, बाजरी, गुडगा हे काय आहेत, मूळ मराठीच शब्द आहेत, त्यांना देशी शब्द म्हणायचं. आणि चौथा प्रकार आहे परभाषीय शब्द. आता परभाषीय शब्द म्हणजे कोणते शब्द, तर असे शब्द जे संस्कृतमधील शब्द आपल्या मराठी भाषेत आढळतात, तसंच संस्कृत शिवाय इतर भाषांमधून सुद्धा जे शब्द मराठीत आलेले आहेत त्यांना म्हणायचं परभाषीय शब्द. काय सांगितले परत एकदा बघा, संस्कृतमधून मराठीत जे शब्द आले त्यांना आपण काय नाव दिले, संस्कृतमधून जसेच्या तसे आले ते तत्सम, संस्कृतमधून आपल्या मराठीमध्ये त्यांच्या रूपात बदल करून आले ते तद्भव. पण संस्कृत शिवाय सुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आलेले आहेत, त्यांना काय नाव द्यायचं आहे, परभाषीय. टेबल, टेबल हा शब्द संस्कृतमधला आला आहे का, नाही, तो इंग्रजी भाषेतनं आला आहे. पेन, इनाम, तारीख, बटाटा हे शब्द इतर भाषेतल्या आहेत, त्यांना म्हणायचं आहे परभाषीय. ओके. आपल्या देशावर बरेच जणांनी राज्य करून गेलेले आहेत, मग त्यांच्या संस्कृतीतले, त्यांच्या बोलण्यातले काही शब्द हे आपल्याकडे आले आणि आपल्याही काही भाषाशैली त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. मग त्या शब्दांना नाव काय दिलेलं आहे, परभाषीय. बघा इथे एक छान तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये तुम्हाला छान सांगितलेलं बघा, हिंदी, कानडी, इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी, तेलुगू आणि गुजराती. मराठी भाषेमध्ये जे काही असे शब्द आलेले आहेत ते कोणत्या भाषेतून आले आहेत आणि कोणते आहेत बघा. आणि जे आपण सर्रासपणे बोलतो आणि काय सांगतो, मराठी शब्द. हिंदी, हिंदीमधून काय आलं आहे, दाम, करोड, मिठाई, भाई आणि बेटा हे शब्द कुठले आहेत, हिंदीमधले आहेत. कानडीमधून काय आलं आहे, भाकरी, भाकरी शब्द तर आपला मराठीचाच आहे ना, आपण सहजपणे बोलतो ना भाकरी भाजी, पण हा भाकरी शब्द कुठून आलेला आहे, कानडी भाषेतला. गुढी, विळी, विळी शब्दही आपलाच आहे. ताई, ताई शब्द पण आपल्याला मराठीच वाटतो, पण तो सुद्धा कानडीमधून आला आहे. अडकित्ता. आता इंग्रजीमधून तर खूप शब्द आलेले आहेत, इथे थोडक्यात एक लिस्ट दिलेली आहे, आपण गुगलवर सर्च केलं तर आपल्याला ही लिस्ट सापडेल. बॅट, पेन, टेबल, फी, डॉक्टर, बस, फाईल हे शब्द आपण अगदी सहजपणे बोलतो. याला पर्यायी शब्द आहेत, पण आपण त्यांचा वापर करण्यापेक्षा या इंग्रजी शब्दांचाच वापर करणं योग्य बघतो. आता पोर्तुगीजांनी आपल्या देशावर बरीच वर्ष राज्य केले. पोर्तुगीजांनी कोणते शब्द आपल्याला देऊन गेलेले आहेत बघा, पगार, बटाटा, पेरू, चावी, कोबी. बटाटा हा शब्द आपला आहे का, नाही. पेरू शब्दसुद्धा आपला नाही आहे. चावी, कोबी हे सगळे शब्द कोणाचे आहेत, पोर्तुगीजांचे आहेत. आता फारसीमधून आपल्यात कोणते शब्द आले आहेत, पेशवा. आपल्याकडे पेशवा ही पदवी दिली जायची, बरोबर, पण हा पेशवा हा शब्दच आपला नाही आहे, हा फारसी भाषेतून आलेला शब्द आहे. अत्तर, कामगार, सामान, हकीकत. त्यानंतर अरबी, अरबी लोकांकडनं कोणते शब्द घेतलेले आहेत, मेहनत, इनाम, हुकूम, अर्ज, जाहीर.
तेलुगूमधून काय आला आहे? अनारसा. अनारसा हा प्रकार खाद्यपदार्थांचा आहे. तो शब्द कुठला आहे? तेलुगू. चेंडू, गदारोळ, ताळा. आणि गुजराती भाषेतनं काय आलं आहे? डबा, दादर, शेट, घी, रिकाम टेकडा. हे शब्द विविध भाषेंमधून मराठी भाषेत आलेले आहेत. मराठी भाषेची शब्दसंपत्ती अशी वाढत गेलेली आहे. म्हणजे शब्द कसे बनलेले आहेत? तर अशा प्रकारे बनलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 4 कॉलम लक्षात ठेवायचे. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. यांच्या सहाय्याने काय करायचं आहे? आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये कोणते कोणते शब्द आलेले आहेत याची माहिती आपल्याला त्याच्यातून मिळते. आता तुमच्यासाठी एकच अभ्यासाचं काम आहे. तुम्ही काय करायचं? आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असे तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द कोणते कोणते आलेले आहेत त्याचे 4 कॉलम करायचे आणि ते शोधून काढायचे. आपल्या पुस्तकातले शोधायचे आहे शक्यतो. गुगलचं लगेच मदत घेऊ नका. अगदीच नाही झालं तर मग गुगलच्या सहाय्याने तुम्ही ती लिस्ट तयार करायची आहे. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तर आणखी एक लक्षात ठेवायचं, आता ज्या चॅनलवरनं मी तुम्हाला ही माहिती सगळी पाठवते त्याला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी अभ्यासाची जी काही लिंक असेल ती तुम्हाला डायरेक्ट माझी मिळत जाईल. तुम्हाला प्रत्येक वेळेला मला लिंक शेअर करावी लागणार नाही. तुम्हाला नोटीस पण येत जाईल आणि कळेल. तशी मी पाठवेलच तुम्हाला लिंक, तरी पण सांगते ती सबस्क्राईब करून ठेवलं की तुम्हाला ती लिंक डायरेक्ट अशी मिळेल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी काय करते, वेगळा व्याकरणचा पॅटर्न घेणार आहे. तोपर्यंत हा व्याकरण क्लिअर करून ठेवा. उद्याच्या तासिकेला वेगळं व्याकरण घेणार आहे. चला, सगळ्यांना बाय बाय.